सभास्थळावरती आता गर्दी होताना पाहायला मिळते आणि याच संदर्भामध्ये या सभास्थळावरून अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत VIP गेट वरून अभिषेक मुठा आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, तर वेदांत नेब आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत शिवतीर्थावरून। सुरुवात आपण करतोय अभिषेक यांच्यापासून। अभिषेक, खरं तर VVIP यायला आता अगदी काही क्षणामध्ये सुरुवात होताना दिसेल। सभास्थळावरती असलेली जी आसन व्यवस्था त्यावरती कार्यकर्ते पदाधिकारी आधीच यायला सुरुवात झालेली आहे, तर स्टेजवरती जी अरेंजमेंट करण्यात आलेली आहे त्याचा देखील आढावा घेण्यात आलेला आहे। आज सभास्थळावरती किती मोठ्या प्रमाणामध्ये हे सर्व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित राहतील असं वाटतं? अभिषेक, विशाल, नक्कीच जर का बघायचं तर या इंडिया आघाडीतले प्रमुख जे सगळे नेते आहेत ते आपल्याला उपस्थित असताना पाहायला मिळणार आहे। मी सध्याला VIP गेटच्या बाहेरच आहे। आपण बघू शकता रेलचेल जी आहे ती सध्याला आपल्याला या संपूर्ण भागामध्ये पाहायला मिळते आहे। मोठ्या प्रमाणात जे नेते आहेत ते याच VVIP गेटमधनं आपल्याला एंट्री करताना पाहायला मिळेल। एकूणच शरद पवार असतील, राहुल गांधी असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा जे पण एकूण इंडिया आघाडीतले प्रमुख नेते असतील हे सगळे याच गेटमधनं आपल्याला आतमध्ये जाताना पाहायला मिळणार आहे। VVIP असणार, सोबत आपण पोलिसांचा देखील बंदोबस्त पाहू शकतो आहे। अतिरिक्त पोलीस आयुक्त देखील इथं दाखल झालेले आहेत, त्यांच्याकडनं आढावा घेतला जातो आणि याच VVIP गेटच्या बाजूला आहे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतिस्थळ। याच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर देखील इंडिया आघाडीतले सर्व नेते, राहुल गांधी देखील इथं आपल्याला येताना पाहायला मिळणार आहे। त्यांच्याकडनं इथं येत अभिवादन देखील केलं जाईल। आपण बघू शकतो की फुलांनी हे संपूर्ण स्मृतिस्थळ जे आहे ते सध्याला सजवण्यात आलेलं आहे। एकूण फुलांची आरास देखील आपण इथे पाहायला मिळू शकते आहे। एकूण यामध्ये जर का बघायचं तर काँग्रेसला कुठंतरी जेव्हा हिंदुत्ववादी भूमिका ही बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं घेण्यात आलेली नव्हती तेव्हा कुठंतरी छुपा पाठिंबा देखील आपण काँग्रेसकडनं अनेकदा शिवसेनेला होताना पाहायला मिळालेला होता आणि तशाच प्रकारची परिस्थिती आता थेटपणे काँग्रेस आणि शिवसेना जी आहे ती आपल्याला सोबत पाहायला मिळते आहे। एक वेगळं चित्र जे आहे ते महाराष्ट्रातल्या नागरिकांना पाहायला मिळणार आहे आणि एकूणच हे ऐतिहासिक चित्र देखील आज आपल्याला दिसणार आहे, ज्यामध्ये राहुल गांधी हे स्मृतिस्थळावर येत त्यांना अभिवादन देखील करताना पाहायला मिळतील। त्यामुळे एकूण राहुल गांधी काय बोलतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहेच आणि त्यातच अनेक नेते देखील यात सामील होतील। विशाल, अभिषेक, या सर्व घडामोडींसंदर्भातले अपडेट्स मी आपल्याकडून घेत राहणार आहेच। वेदांत नेब आपले प्रतिनिधी यावेळेला शिवतीर्थावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वेदांत, जसं अभिषेक यांनी देखील सांगितलं की शिवतीर्थावरती आज खास अशी अरेंजमेंट करण्यात आलेली आहे, मात्र या स्मृतीस्थळाच्या जवळच असलेलं शिवाजी पार्क हे देखील आता वादामध्ये येण्याची शक्यता आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केलेली आहे। तर दुसरीकडे आज इंडिया आघाडीच्या याच मंचावरून थेटपणे निवडणूक रोख्यांवरून देखील एक आयतं कोलीत जे आहे ते विरोधकांच्या हाती मिळाल्याचं पाहायला मिळतं। आजची सभा आणि त्यामध्ये असलेले मुद्दे आणि त्यानंतर राहुल गांधी थेट स्मृतीस्थळावरती जाणार असल्याचं कळतंय। वेदांत, विशाल, आजची जी सभा असणार आहे ती इंडिया आघाडीसाठी महत्त्वाची आहे, कारण याच शिवाजी पार्क मैदानावरून लोकसभा निवडणुकीचं एक प्रकारे प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। आणि आता जर आपण हे सर्व झेंडे जर बघितले, वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे आहेत, 25 घटक पक्ष, ज्यामध्ये काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, त्यासोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, त्यासोबत हे सगळे जे पक्ष आहेत म्हणजे जे घटक पक्ष इंडिया आघाडीमध्ये आहेत त्या सर्व 20 ते 25 घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळेच सभा ही मोठी होणार आहे। आणि सभेसाठी जसं आताच अभिषेकने सांगितलं की राहुल गांधी तर उपस्थित राहणार आहेत, त्याशिवाय उद्धव ठाकरे, शरद पवार, त्यासोबतच इतर जे महत्त्वाचे नेते असतील ते सुद्धा उपस्थित राहणार, प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आता हे जे कार्यकर्ते इथे येत आहेत ते नेमके कोणत्या पक्षाचे आहेत ते फारसं कळत नाही। आपण काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। मला सांगा, कोणत्या पक्षाचे तुम्ही आता आणि कुठून आलाय? मी शिवसेना शाखा क्रमांक 21 कांदोली। पण आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंची सभा ऐकायला, आज राहुल गांधींची सभा तुम्ही ऐकायला येत आहे? नाही, आम्ही सगळे महाविकास आघाडीचे बघायला आलो नाही, ऐकायला आलो नाही। आज भाषण कोणाचं ऐकायचं खास? आज मला तर खास करून राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंचं। उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींचं भाषण ऐकायचंय। आणखी काही जण आहेत, तुम्ही कोणत्या पक्षात आहात? पक्ष नाही, आम्ही स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक। अच्छा, म्हणजे पक्ष कुठलाही नाही? आम्हाला यांचे विचार पटलेत। अच्छा,
विचार पटले. खूप पटलेत आणि आज गरज आहे देशाला जोडण्याची. जे काम हे करतायत म्हणून आम्ही त्यांचं भाषणही ऐकायला आलोय आणि त्यांचा सपोर्ट पण करू. तू पण कोणत्या पक्षाचा? इथे काही काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. तू कोणत्या पक्षाचा आहे? सभा ऐकायला आलाय? हा, सभा ऐकायला आलो. मी जवाहर मुखड्याहून आलो इथे सभा ऐकायला. राहुल गांधी व शरद पवार. पक्ष कुठला? पक्ष मी महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. काँग्रेस. काँग्रेस. कोणाचं आज भाषण ऐकायचं? ऐकायचं सर्व नेत्यांचे भाषण मला ऐकायचे. त्यातल्या त्यात तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात? आणि आज काँग्रेस. पहिल्यांदा राहुल गांधींची सभा शिवाजी पार्कवर होतीये. आतापर्यंत ठाकरेंच्या सभा शिवाजी पार्कवर ऐकल्या. सोनिया गांधींच्या 2003 2006 ऐकल्या. आता जवळपास 18 वर्षानंतर राहुल. तर नक्कीच वेदांत, ज्या प्रकारे तुम्ही माहिती देतायत, सभास्थळावरती अनेक जण दाखल होत आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण पोहोचवतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.